जिल्हा परिषद मतदारसंघाची इलेक्शन ची रणधुमाळी प्रचाराची ही गेल्या 8 दिवस चालू आहे आणि प्रचार चालू असताना आम्ही आता प्रचाराला फिरत असताना लोकांची जी भावना आहे ज्या फिरताना आम्हाला ऐकायला येते की ह्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात अरेरावी दहशतवाद हुकुमशाही चालली आहे आणि लोकच आम्हाला सांगतात की अशी परिस्थिती प्रत्येक घराघरा वाडीवाडीमध्ये झगडे लावणं, गावागावामध्ये भांडणं लावणं, घराघरामध्ये भांडणं लावणं ही जी परिस्थिती आहे ती आताच नाही आहे. आणि आता फिरताना लोकांचा बराच रोष आम्हाला दिसून येतो. आणि काल ते आपण जे प्रचार कार्यालयाचं उद्घाटन होतं त्या म्हटलं की कोलगाव मतदारसंघामध्ये जी हुकुमशाही चालली आहे ती कुठे थांबली पाहिजे. ह्यासाठी इलेक्शन ही सर्वसामान्य लोकांनी हातात घेतलेली आहे. इलेक्शन लढवताना आरोपपत्र होत असतात, पण जे होतात ते आपण काही बोलताना आमच्या वडिलांनी एक सांगितलं होतं की जे बोलायचं ते खरं बोलायचं, पण काही उमेदवार आहेत ते खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं अशा स्वभावाचे जे असतात त्यांना आपण काही सुधरू शकत नाही. आणि त्यांनी बरेच मुद्दे घेतले, म्हणजे एक मुद्दे घेतल्यामुळे मला वाटतं का एकंदरीत वातावरण बघून ते वैफल्यग्रस्त झाले. म्हणजे लोकांचा सहभाग त्यांच्याकडे नाही आहे, ते आता हैराण झालेत. म्हणजे कसं असतं, एक म्हणतात की नाचतं येणं अंगण वाकडं, अशी परिस्थिती त्यांची झाली आहे. आणि त्यामुळे कुठल्या थरावर जाऊन काय टीका करणं याला काहीतरी अर्थ नाही आहे. त्यांनी पहिलं त्याची पडताळणी करावी आणि नंतर प्रेसवर बोलावं. एखादा पदाधिकारी जिल्हा स्तरावर काम करतो आणि चुकीची माहिती देतो हे कुठेतरी एक त्या पक्षाला असेल नाही तर त्या इतर ह्याला एक कलंक लागल्यासारखं आहे. एक बघितलं गेलं तर त्यांनी शिक्षणावर माझ्या हे केलं, तर माझं मी 2017मध्ये जेव्हा उमेदवारी भरली तेव्हा माझं शिक्षण हे BLS LLB झालेलं होतं आणि मी तेव्हा फॉर्ममध्ये ते माझं शिक्षण दाखवलं होतं. त्यांना ते वाटतं समजत नाही, माझे पुरावे आणले आहेत मी. आणि हे त्यांना सर्टिफिकेट आहे, हे मुंबई युनिव्हर्सिटी सर्टिफिकेट आहे. म्हणजे असं नाही आहे की कुठल्या याचा म्हणजे कुठलं 5 वर्षाचा कोर्स आहे आणि BLS LLB हा सर्टिफिकेट आहे, मुंबई युनिव्हर्सिटी आहे. म्हणजे आता काय आहे, तेवढं त्यांचं शिक्षण झालं नाही त्यांना, त्याच्यामुळे त्यांना हे वाचता येणार नाही. कशाला त्यांना जरी सर्टिफिकेट दिलं, कशाला शब्द जरा हाड आहेत त्याच्यातले, म्हणजे युनिव्हर्सिटी शब्द असतात लॉचे ते जरा हाड आहेत. काल जे 8वीमध्ये रस्टिकेट झाले होते मिलाग्री स्कूलमधनं, ज्यांचा दाढी मिशी करून शाळेमध्ये जायचे, मुलांना मारायचे म्हणून त्यांना रस्टिकेट केलं मिलाग्री स्कूलमध्ये. आजही तुम्ही जाऊन बघितलं तर हिस्ट्री तुम्हाला मिळेल. एका वर्गात 3-3 वर्ष अभ्यास ABCD यायची नाही, ते माझ्यावर टीका करतात. हे खरंच एक चुकीचं आहे. म्हणजे आम्हाला काढायचं नव्हतं, पण माझ्या शिक्षणापर्यंत पोहोचलं म्हणून मला ते काढावं लागलं. मी पहिलीपासून 12वीपर्यंत शिकलो, त्याच्यानंतर 5 वर्ष LLB केली, BLS LLB केली. आणि आम्ही एक बघायला गेलं तर आम्ही कोणाला आम्ही एक सदन कुटुंबातनं इथपर्यंत आलो आहे. कुठली अशी लपवाछुपी करून आपलं हे नाही. म्हणजे आमच्या वडिलांचं सुद्धा ह्या पंचवर्षीमध्ये चांगला व्यवसाय होता आणि आम्ही एक सदन कुटुंबात आलो. म्हणजे त्याच्यामुळे कसं आहे, कुठे वर्गात मारामारी करणं, छपरीगिरी करणं हे आमच्या स्वभावात नव्हतं. 8वीमध्ये रस्टिकेट झाल्यानंतर आई त्याची पंचायत समिती सभापती झाल्यानंतर माझ्या मते 7-8 वर्षानंतर प्रिन्सिपलच्या पाया पडून त्यांचं रस्टिकेशन रद्द झालं आणि त्याच्यानंतर कुठलं तरी वाटतं मुक्त विद्यापीठामधनं त्यांना पदवी घेतली आणि ते म्हणतात आज आपण डॉक्टर झालो असं वाटतंय त्यांना. म्हणजे अशी परिस्थिती असेल तर ते चुकीचं आहे. तुम्ही शिक्षणावर एखाद्या हे करताना तुम्ही त्याची पहिली माहिती घ्यावी. आणि ते म्हणतात आपण सर्टिफिकेट वाचणार, त्याने मला खुलं आव्हान आता यावं आणि माझ्या समोर सर्टिफिकेट आहे हे वाचून दाखवावं. हे जर सगळे शब्द त्याला वाचायला आले तर मी त्याचा तुमच्या समोर जाहीर सत्कार करतो. फक्त त्यांनी शिस्तीत वाचून दाखवा, म्हणजे त्यांचं शिक्षण किती आहे ते तुम्हाला समजेल. दुसरं ते म्हणतात की आमच्याकडे कार्यकर्ते नाहीत. आम्ही 5 जरी पांडव असलो तरी 100 कौरवावर भारी आहोत. आणि त्याच्यामुळे काय आहे, आमचे सैन्य कमी असेल पण समाजात मान सन्मान असणारे कार्यकर्ते आम्ही आहोत. आणि आम्ही तळागाळापर्यंत लोकांची सेवा करतो. आम्ही कोणचं बँकचं लोन देऊन त्याला जबरदस्ती आम्ही कोणाला ओढून आणत नाही की कुठलं त्याला आम्ही दाखवून घरकुलचं असेल इतर ह्याचं असेल जबरदस्तीने कार्यकर्ते आणून आम्ही फिरवत नाही. जे स्वाभिमानाने येतात, एकनिष्ठ आहेत, असेच कार्यकर्ते आमच्याकडे आहेत. आणि ह्याच कार्यकर्ते जेव्हा मी 2017मध्ये इलेक्शन जिंकलेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला जोरजबरदस्ती करून कार्यकर्ते फिरवायची आम्हाला मुळीच इच्छा नाही आहे. परत ते म्हणाले की हे अलग अलग टीका केली, आणि तुम्ही इतर पक्षामध्ये गेले तर पक्ष त्यांचा हे होतो. हो, तुमचा इतिहास काय, तुम्ही किती पक्ष बदलले,
तुमचा जर इतिहास काढला तर तुमचा गद्दारी या रक्तात एक गुण आहे. आम्ही ज्या पक्षात काम केलंय कोणी तर सांगावं, त्या पक्षात आम्ही कधीच गद्दारी केली नाही. पण ह्यांनी ज्या पक्षात केलं, हे विरोधी पक्ष उमेदवार जसं काम करतात. तुम्ही 2014ची विधानसभा बघा. ह्या मतदारसंघामध्ये आजही तुम्ही हे करा, इलेक्शन मी माझ्याकडे काढलेलं आहे, पाहिजे तुम्हाला देऊ शकतो. रिझल्टमध्ये अधिकृत उमेदवार बाळागावडे होते राणे साहेबांच्या ह्याच्यामधनं. यांनी गद्दारी करून तेली साहेबांचं काम केलं होतं कोलगावमध्ये. कोलगाव पंचायतीमध्ये तेली साहेबांचं काम केलं आणि कारोडे पंचायतीमध्ये ते स्वतः निवडून आले होते. तिथे त्यांनी बाळागावडेचं काम केलं. आणि इथे प्रमोद सावंत साहेब होते, त्यांना दाखवण्यासाठी की प्रमोद सावंत साहेबांनी इथे काम केलं नाही या मतदारसंघामध्ये. पण प्रमोद सावंत एकनिष्ठ राहिले, त्यांनी गावडे साहेबांचं काम केलं होतं. आणि ह्यांनी पैसे घेऊन इथे राजन दिल्लीचं करायचं, एका गावामध्ये राजन दिल्लीचं करायचं, एका गावामध्ये ह्याच्यामध्ये करायचं. अशा पद्धतीने ह्यांचं प्रवृत्ती आहे. आणि हे सुद्धा आता तुम्हाला सांगतो, हे म्हणतात की आपण एकनिष्ठ आहे. हो, 2017मध्ये जिल्हा परिषद वेळी यांच्या उद्धव साहेबांच्या हस्ते प्रवेश झाला होता. पण ज्यावेळी यांना उमेदवारी नाकारली गेली तेव्हा यांचा प्रवेश रद्द झाला. बघा ना तुम्ही, आता स्वतः शिंदे गटाच्या काटावर होते. जर तिकीट नाही मिळालं असतं तर त्यांचे तिथे जाणार होते. म्हणजे तुम्ही एकनिष्ठाची गोष्टी सांगताना पहिलं आपलं स्वतःचं काचीचं घर असताना दुसऱ्यावर दगड मारू नये. त्याच्यामुळे एकनिष्ठाची गोष्टी तुम्ही आम्हाला अजिबात ह्याच्यात शिकू नये. नाहीतर दर दिवशी एक प्रेस आता आम्ही ठरवली आहे. तुम्ही जर आमच्यावर एक जरी आरोप केला, आम्ही जे बोलतोय ते सत्य बोलतो आणि तुम्ही त्याचं खोडून काढावं. आता ते म्हणतात की आपल्याकडे एकही पद नाही, आणि जर माझ्या घरात 6 पदं असतील तर ती जाहीर करावी. पण साहेब, हे त्यांचं पत्रक आहे बघा, ह्याच्यात त्यांनीच घातलंय की आपण जिल्हा बँक संचालक आहे, आपण जिल्हा सरचिटणीस आहे, आपण सरपंच पण काम केलंय, माझा भाऊ उपसरपंच पण काम करतो. आता महेश रमेश सारंग जिल्हा बँक संचालक, आता कोलगाव मधलेच आहेत. आता मला माहित नाही आता ते स्वतः उमेदवार तेच आहेत की दुसरे आहेत. महेश रमेश सारंग हे जिल्हा जिल्हा सरचिटणीस आहेत भाजपचे. परत त्यांचा भाऊ दिनेश रमेश सारंग हे उपसरपंच आहेत. बघा, ग्रामपंचायत समोर आहे, ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच आहेत. संदीप लवू हळदणकर, नावं घेऊन सांगतो, ते त्यांचा सख्या मामाचा मुलगा. लवू हळदणकर हे सख्खे त्यांचे मामा, त्याचा मुलगा तो ग्रामपंचायत सदस्य आहे. आणि त्याचीच बायको ही बघा संदीप हळदणकर याच्यात आहे. ही त्यांची पंचायत उमेदवार आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय की मी उमेदवारी दिली नाही, माझ्या घरात पद आहे तर माझ्याकडे सिद्ध करावी. अरे काय पोरखेळ तुम्ही चालवला आहे. म्हणजे एखाद्या जर छोट्या मुलाला चॉकलेट दिली तर सांगणार मला चॉकलेट ह्याने दिली म्हणून. आणि तुम्ही जर असं एखाद्या मीडियासमोर येऊन खोटे आरोप करत असाल तर हे कुठेतरी चुकीचं आहे. आणि हे थांबवावं. नाहीतर दर दिवशी आम्ही प्रेस घेऊन तुमचे प्रत्येक जे काहीतरी कारनामे आहेत ते काढायला वेळ लागणार. आमची जंत्री आहे पुरी, बघा पुरी फाईल तयार आहे. काय काय तुम्ही केलं, आम्ही रेकॉर्ड घेऊनच फिरतो. म्हणजे असं नाही आलं आणि कोण आला समोर आणि बोलून गेलो. कुठे त्याचा कुठेतरी हे होतं ना, ते सिद्ध करता आलं पाहिजे, नाहीतर ते बोलू नये. एका कर्ज घेतल्यानंतर की कर्ज त्याला गरज असते, तो काही कोर्ट पोलीस स्टेशनवर प्रत्येक गोष्टीला जाऊन कंप्लेंट करत आणणार नाही. म्हणजे 50,000 घेतलं ह्यांनी मला धमकी दिल्या. हो, तुम्हाला त्यांची टेंडन्सी सांगतो. त्यांनी काय केलं होतं मध्यंतरी माहिती आहे, त्याची तक्रारी झाली. जे त्यांचे शक्ती केंद्र प्रमुख आहेत प्रत्येक गावाचे, त्यांचं शिफारसपत्र आणलं पाहिजे. म्हणजे त्या गावामध्ये तो व्यक्ती त्या पक्षाचं काम करतो आणि ते जर पत्र आणलं तरच त्याला लोन मिळायचं, नाहीतर त्याला लोन मिळणार नाही. आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याला शब्द द्यायचा की मी तुमच्या पक्षाचा हे भविष्यात जर नाही काम करत असेल मी तुमचं काम करणार तर तुम्हाला लोन मिळणार. ही परिस्थिती आहे. आम्ही त्यांना समोर सांगू शकतो पाहिजे तर लोकांना. त्याच्यामुळे त्यांनी सांगावं नाही की बाबा आम्ही हे केलं ते केलं. सगळं आमच्याकडे पुरावे आहेत आणि सगळे आम्ही, आणि प्रत्येक गोष्टीला कोण पोलीस कंप्लेंट करत नाही. आणि पोलीस कंप्लेंटची वेळ आली तर पुरी फाईल भरून द्यायला त्यांची पोलीस कंप्लेंट करून आणि त्याची वेळ आणू नये आमच्यावर. शक्ती ही सर्वसामान्य लोकांची अदृश्य शक्ती माझ्या पाठीशी आहे आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला 9 तारखेला समजेल. सर्वसामान्य कसं आहे, ज्यांना ज्यांना हिने पीडा दिली आहे, ज्यांना ज्यांना हिने त्रास दिला आहे, त्यांची सर्वांची शक्ती माझ्या पाठीशी आहे. मी असं कोणाच म्हणू शकत, ज्यांना ज्यांना म्हणजे सर्व असतील, सर्व लोक असतील, कोण असतील, तर सगळ्यांची अदृश्य शक्ती माझ्या पाठीशी आहे. आणि मी एक तुम्हाला सांगतो, दैवी शक्तीच्या माझ्या पाठीशी आहे. की एक आमचं एक उदाहरण सांगतो, हे आमचे काजरेकर साहेब आहेत. तर आपली कोलगाव सोसायटी जेव्हा इलेक्शन लागली, आमच्या वडिलांची इच्छा होती की कोलगाव सोसायटी, आपले पहिले वडील आमचे 35 वर्ष चेअरमन म्हणून काम केलं. पण अचानक त्यांची तब्येत बिघडली, नंतर इलेक्शन लागली. तर सगळ्यांचं म्हणणं आलं की हे कोलगाव आता जर इलेक्शन लढवली आपण तर त्याला एक 10-12 लाख रुपये खर्च होईल, त्याच्यापेक्षा ती इलेक्शन आपण तडजोडीने मिटवू. तर सगळं ठरलं. आपण आपलं जागृत देवस्थान कलेश्वर श्री सातेरी देवस्थान आहे, तिथे आपण ठरलं की दोनही पार्टीने बसावं समोरासमोर आणि जी तडजोड आहे ती करावी.
आणि त्यात सगळे आमचे सगळे एकमत झालं, त्यांच्या लोकांचं एकमत झालं आणि त्यात आपण देवस्थान कलेश्वरच्या मंदिरमध्ये मिटिंग घेतली, सातेरी मंदिरमध्ये मिटिंग घेतली आणि चौखांब्याखाली आपण ठरवलं की सगळ्यांनी शब्द द्यायचा की जो कोण असेल, आता पहिलं 3 वर्ष असं ठरलं की 3 वर्ष त्यांचा चेअरमन, 2 वर्ष आमचा चेअरमन, नंतर 3 वर्ष आमचा व्हाईस चेअरमन, त्यांचा 2 वर्ष त्यांचा व्हाईस चेअरमन. आज 3 वर्ष जाऊन गेली, आम्ही त्याचा कंटिन्यू पाठपुरावा करत आहोत. ते म्हणतात मी असं बोललोच नाही, मी सांगलोच नाही. याच्यात कमीत ते 40 जण होते पुरे गावकरमध्ये. म्हणजे अशा पद्धतीने देवी शक्तीला न मानणारे, म्हणजे तुम्हाला मी आता सांगत नाही तोंडी हे कुठल्या शक्तीला मानतात, पण देवाच्या शब्दामध्ये न हे करणारे सामान्य लोकांचे काय विकास करू शकतात. म्हणजे एखादा देवाचा शब्द दिला तर न पाळणारी व्यक्ती, बाकीचं तुम्ही समजू शकता. आणि असली सर्व शक्ती, दैवी शक्ती, म्हणजे ती म्हणून तुम्हाला लागलं, म्हणजे तुमच्या घरचे लोक अशी सुद्धा गावातली दैवी शक्ती, सर्वसामान्यांची शक्ती आमच्या पाठीशी आहे. नक्कीच विजय आमचा होईल, किती कोणी काही करू दे.